हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर मराठी शिकवलं जात आहे आणि हे न्यूमेरिकल एक्सरसाइजचे न्यूमेरिकल आहेत। हां, 2 किंवा 3 मार्काला येतात। साधे क्वेश्चन सोडवायचे, खूप कॉम्प्लिकेटेड एक्झाम सोडू नका सध्या तरी। हां, एक्झाम जेव्हा जवळजवळ येते तेव्हा तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमचं मॅथ चांगलं असेल तर सोडवायला पाहिजे। पण ज्यांच्याकडे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, म्हणजे सर निगेटिव्ह म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला न्यूमेरिकल जमत नाहीत आणि आपण जर टफ सोडवले तर माणूस निगेटिव्हमध्ये जातं। आता तुमच्या माहितीच तो सांगतो की तुम्हाला एकूण 8 न्यूमेरिकल असे आहेत, 8 दोन्ही 16, 2-2 मार्काचे। सेक्शन बी मध्ये 5 आणि डी मध्ये 2 मार्काची थेरी, 2 मार्काचे न्यूमेरिकल, असे 8 न्यूमेरिकल। म्हणून 2-2 मार्काचे आणि 1 मार्काच्या न्यूमेरिकलवर जास्त भर द्यावा असं माझी इच्छा आहे। आता तुमचा विषय आहे, मी 12व्या क्वेश्चनपासून मुद्दामून घेतो, सोपं जाईल तुम्हाला म्हणून हा उद्देश आहे, दुसरं काही नाही। नाहीतर सर पहिलं का सोडले, कारण थोडेसे लेंथी आहेत। सोडवायचं तर सोडू शकता। मुकेश सर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर जा, तिथे डिटेलमध्ये शिकवलं, ठीक आहे। तुम्हाला पाहिजेतच असेल तर, नाही तर हे शिकवलेलं 2 मार्काचे 3 मार्काचे न्यूमेरिकल मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न केला। बघा, एक व्होल्ट मीटर आहे, त्याचा एक रेजिस्टन्स आहे। पहिल्यांदा सर्वात आधी काय लिहायचं, असं गिव्हन डेटा लिहायचं। आता गिव्हन डेटा लिहिल्यानंतर रेजिस्टन्स म्हटलाय तर तो आहे 30 ओहम। व्हॉट विल बी द रीडिंग व्हेन इट कनेक्टेड अक्रॉस द सेल ऑफ ईएमएफ। ईएमएफ दिलेला आहे तुमच्याकडे 2 व्होल्ट, हॅव्हिंग द इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याकडे 10 ओहम, ठीक आहे। तर आपल्याला व्हॉट विल बी द रीडिंग, हे व्होल्ट मीटर किती रीडिंग देईल हा आपल्याकडे प्रश्न आहे, ठीक आहे ना। मला वाटतं स्मॉल आर ई भेटलेला आहे। आता आपल्याकडे काढायचं पोटेन्शियल डिफरन्स, व्ही काढायचं आहे ना, व्होल्ट मीटर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतं। आता तुम्हाला वाटेल की पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, असा फॉर्म्युला यूज करू का? आय दिलं का बरं? नाही दिलं। आणखीन कोणता फॉर्म्युला आहे? ईचा हा फॉर्म्युला, ई कॅपिटल आर स्मॉल आर, माहिती आहे का तुम्हाला? हा माहिती आहे का? पोटेन्शियोमीटरमध्ये मी शिकवला। आणि डायरेक्ट जर फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल तर मी याच्यावरून फॉर्म्युला बनवतो बघा, ई आर इथे कॅपिटल आर स्मॉल आर, बराबर आहे। तर व्ही ई किती दिलेलं आहे 2, कॅपिटल आर किती आहे 30 आहे, डिवायडेड बाय कॅपिटल आर हे 30 आणि हे 10। हे लक्षात येत असेल कदाचित, अशी अपेक्षा व्यक्त करतो। व्ही हे झालं आहे 60, बराबर आहे, हे झालं 40, तर 0-0 कॅन्सल होऊन जाईल। इथे 3/2 म्हणजे व्ही इज इक्वल टू 1.5 व्होल्ट इतका व्होल्ट मीटर तिथं रीडिंग देणार आहे आपल्याला। हा साधा प्रश्न आहे आणि अपेक्षा व्यक्त करतो। आता काय आहे, कधी कधी सारखे क्वेश्चन एकत्र घेतले तर मजा येईल। आता 20 नंबरचा प्रॉब्लेम आणि हा सेम आहे म्हणून ते घेतोय। तुम्हाला वाटेल जमका मारली सरनाशी। बघा इथं कसे मार्क आहेत, अर्धा मार्क तुम्हाला फॉर्म्युल्याला आहे, गिव्हन डेटा फॉर्म्युला म्हणजे गिव्हन डेटा फॉर्म्युल्यामध्ये पुट करण्याला अर्धा मार्क आहे, आन्सर विथ प्रॉपर युनिटला 1 मार्क, असे 2 मार्क आहेत, ठीक आहे। आता 20 नंबरचा प्रॉब्लेम का घेत असेल कदाचित तुमच्या लक्षात येईल। आता बघा सेम क्वेश्चन्स आहे म्हणून घेत आहे, दुसरा काही उद्देश नाही आहे, लक्षात राहू द्या। नाही तर तुम्हाला वाटेल की सर असं का बरं एकदम तुम्ही बाकीचे क्वेश्चन लेफ्ट केले, तसं नाही आहे। व्होल्ट मीटर, अरे बाबा थांब ना, ओके हां। आता इथं बघा काय होत आहे, हां, व्होल्ट मीटर हॅज द रेजिस्टन्स। पहिल्यांदा काय लिहायचं, गिव्हन डेटा लिहायचं, ठीक आहे। व्होल्ट मीटर रेजिस्टन्स दिलेला आहे तो आहे 100 ओहम। व्हॉट विल बी द रीडिंग द कनेक्टेड अक्रॉस द सेल ऑफ ईएमएफ, ईएमएफच्या अक्रॉस ईएमएफ दिलेला आहे 2 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स सेम प्रश्न आहे। इथं आपल्याला काढायचं व्होल्ट मीटर किती रीडिंग देईल। तर व्होल्ट मीटरचा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही ठेवू शकता इथे, ई आर डिवायडेड बाय है ना आर प्लस स्मॉल आर, ठीक आहे। तर ई किती दिलेलं आहे 2, आर किती आहे 100 आहे, कॅपिटल आर किती आपल्याकडे 100 आहे आणि हा 20 आहे। कदाचित काही लोकांच्या लक्षात सुद्धा आला असेल, व्ही हे 200 आहे आणि डिवायडेड बाय हे 120 येईल ॲडिशन, है ना। चला मग आपल्याकडे 0-0 कॅन्सल, तर हा 20/12 आहे, ठीक आहे। व्ही इज इक्वल टू 4च्या टेबलमध्ये बघा 4×5 = 20, 4×3 = 12, तर व्ही इज इक्वल टू 3×1 = 3 झाले 20, 3×6 = 18, 3×6 = 18 असं काहीतरी येईल, म्हणजे 1.67
1.67 व्होल्ट एवढी व्होल्ट मीटर रीडिंग देणार आहे. दोन्ही प्रश्न सारखे आहेत, दोघांचा फॉर्मॅट सारखा आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाली. तुमच्या लक्षात आला, अर्धा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली अर्धा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, 2 मार्काला क्वेश्चन. कळालं? दोन्ही प्रश्न 12 आणि 20 नंबरचा सेम टू सेम क्वेश्चन होता. याच्यात कोणत्याही प्रकारचा फरक नव्हता. तुमच्याकडे बिन टेक्स्टबुक असेल तर तुम्ही पण हे टेक्स्टबुक बघू शकता आणि तिथे तुम्ही करू शकता. चला, आता आपल्याला घ्यायचं आहे, 12 झाला तर 13 क्वेश्चन बघायचा. बघा, या ठिकाणी जर कोणाला आधीचे प्रश्न पाहिजे असतील तर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर जा, प्लेलिस्टमध्ये जा, तिथं न्यूमेरिकलची सिरीज दिसेल, ते न्यूमेरिकल तुम्ही करा प्रॅक्टिस. ठीक आहे. एक्स्ट्रा पाहिजे असेल तर PYQs पाहिजे असेल तरी फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनल आहे. काही जणाला माहिती नसेल, इथं शिकत असतील तर फिजिक्स ज्ञान GYNN विसरू नका, मुकेश नायक प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला जर एक्स्ट्रा न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची असेल तर जे बोर्डात आले ते पण करून दिलेले. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढू शकता. बघा, सेट करायचा 3 कॉईल हॅव्हिंग द रेजिस्टन्स 10, 12 and 15 आर कनेक्टेड इन पॅरलल. 3 नाही, बघा, ठीक आहे, 3, 1 हे 2 आणि हा तिसरा. ठीक आहे, हे आहे 10, हे आहेत 12 आणि हा आहे 15. ठीक आहे, याला R1 म्हणू, याला R2 म्हणा. ठीक आहे, आणि हा R3 म्हणू आपण. ठीक आहे, झालं, पॅरलल घेतले. दिस कंडिशन कनेक्टेड इन सिरीज विथ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स. म्हणजे हेच आता 3 कसे यायचे तुम्हाला सिरीजमध्ये घ्यायचे. नंबर 1 किती होता पहिला, याला R4 म्हणतो, याला है ना, 10, पहिला 10 आहे सिरीजमध्ये. नंतर किती घेतला आपल्याला, R2 म्हणा, याला R5 म्हणावं लागेल, हे 12 आहे बघा. आणि नंतर किती आहे आपल्याकडे, 15 आहे. हा कोण किती आहे, R6 म्हणून ओळखण्यासाठी, बाकी काय नाही. हे लक्षात आलं का? ओके, दिलेलं बघा. पहिल्यांदा 3 पॅरलल लावले, 1 2 3 10 12 15. नंतर हे सिरीजमध्ये लावलेले. कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स किती असेल टोटल, आणि आपल्याला किती करंट या सर्किटमधून फ्लो होतो हे पण काढायचं आहे. तुम्हाला सगळ्यात आधी पॅरललमध्ये जर माहिती नसेल तर 1/RP असा फॉर्म्युला असतो मित्रांनो. 1/R1 1/R2, कॅपिटल R पण लिहू शकता, स्मॉल R, काही विषय नाही. ठीक आहे ना. चला, 1/RP 1/R1. R1 किती आपल्याकडे 10, कॅपिटल लिहायचं, कॅपिटल 1/12 1/15 दिसतं. मला वाटतं याचा 15 है ना. तुमच्याकडे LCM असेल, 15 म्हणजे 60 करायचं आहे. 6 करा, 6 10 60. कळालं हे, 12 25 60 आणि 15 चूक 60. लक्षात येतं मित्रांनो. मी बेस इक्वल केला, मी म्हटलं 60 करायचा बेस. का बरं, LCM माहिती असेल ना तुम्हाला. मग 6 मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल, इथं 5 करावं लागेल, इथे नाही तर बघा तेच येते का नाही ते. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. आता इथं ॲड करा, कारण की बेस इक्वल इथं ॲड करता येईल. 10 15 आले आणि हे 60 आले, तर 15 1 15 15 चूक 60. तर आपल्याकडे याला RPला जे काही याला इन्व्हर्स करावं लागेल, 4 ओहम भेटला. म्हणजे या सर्किटचा अर्थ असा झाला, याचा हे 4 ओहम भेटला तुम्हाला इथे बघा. 4 ओहम पहिला कोणता आहे तुमच्याकडे, 10 12 आणि हे 15. ठीक आहे ना, असं आहे. आता सिरीजमध्ये सरळ सरळ काय केलं जातं, ॲड केलं जातं. याला आपण काय म्हणलं, RP म्हणू. याला हे RP आहे, हा R4 आहे, R5 आहे, R6 आहे. RS सिरीज बघा, हे 4 आहे, 10 आहे, 12 आहे, 15 आहे. सिरीजमध्ये इज इक्वल टू, नीट लक्षात द्या काय काय येते ते नीट करा. 6 5 11, ओके, 3 आणि 1 4 41 एवढा तुमचा हा टोटल रेजिस्टन्स म्हणू शकता. टोटल रेजिस्टन्स इन सर्किट. ठीक आहे, सर्किट म्हटलं. बरं, टोटल रेजिस्टन्स कळा. करंट थ्रू द सर्किट किती चालला, त्याची बॅटरी दिलेली आहे. याच्या अक्रॉसमध्ये जी काही बॅटरी होती ना, अशी बॅटरी जर लावली असती आपण, तर ती होती 4.1 व्होल्ट. तर आपल्याला करायचं काय, करंट काढायचं.
तर V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. मला I काढायचा, R टोटल काढावं लागेल है ना. तर V बाय R बराबर आहे. चला सोपं राहिलं आता. I इज इक्वल टू V हे 4.1 आणि हे 41. बघा टोटल रेजिस्टन्स, हा R कोणता आहे, सर्किटचा टोटल रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. हे हिच्यापेक्षा कितीने मोठे दिसत आहे सर, 100 है ना, 0.1 येईल. करेक्ट आहे. नसेल कळत तर बघा, याला 41 याला 41 लिहा, 10⁻⁻1 लिहा. 10⁻⁻1 म्हणजे 0.1, 41 कॅन्सल. ॲम्पियर एवढा या सर्किटमधून करंट जात आहे. हा 3 मार्कासाठी प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. 3 मार्कासाठी तुम्हाला इथं जे काही काढलेलं आहे, 1 मार्क इथे पडेल तुम्हाला इथपर्यंत, अर्धा मार्क इथं, अर्धा मार्क देतील तुम्हाला इथे, अर्धा मार्क इथे पण अर्धा मार्क, इथे अर्धा मार्क आणि इथे अर्धा मार्क. 3 मार्कासाठी प्रश्न कसा असतो हे दिलं उदाहरण. ठीक आहे. सिंपल आहे, प्रॅक्टिसची गरज आहे मित्रांनो, बाकी दुसरं काय नाही. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, पण त्याच्यासाठी तयारी त्याच पद्धतीने करावं लागत असते. नुसतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं असं चालत नाही. ओके. करू मी, जाऊ समोर. चला स्क्रीनशॉट काढायसाठी मी मुद्दामून बाजूला आलेला असतो, तर स्क्रीनशॉट काढू शकता. ही PPT कुठे भेटते तर PGMN ॲपवर. काही मुलांना भेटतच नाही, ते फक्त बोंबलतात की सर मी इकडं शोधलं मला नाही भेटली तिकडं. अरे बाबा सरळ सरळ काय करायचं, PGMN ॲप डाउनलोड करावं लागेल आधी. ते PGMN ॲप डाउनलोड केल्यानंतर फ्री स्टडी मटेरियलमध्ये जायचं. तुम्हाला मराठी लेक्चर दिसतील तिथं जाऊन क्लिक करायचं. तुम्हाला शोधता पण येत नाही, किती कमाल आहे. हां, जर दुसरं काही काम सांगितलं ना रिकाम टेकडा, तर ते भलटकन लगे असं कळल की भाऊ विचारता कामा नाही. लक्ष देत जा जरा. असं बावड्यानं बघा इकडे, पोटेन्शियोमीटर वायर, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला. पोटेन्शियोमीटरची वायरची लेंथ दिलेली आहे. पहिल्यांदा लिहायचं गिव्हन असं डेटा. काय लिहायचंय, गिव्हन डेटा. लेंथ दिलेली आहे बेटा 1.5 मीटर. ठीक आहे. पण मला एक काहीतरी दिसलं म्हणून मी एक काम करणार आहे बघा. पोटेन्शियोमीटर पर सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये करा. याला सेंटीमीटर करायचं, 1.5 10⁻² सेंटीमीटर झालं. मीटर टू सेंटीमीटर म्हणजे 100ने गुणणे म्हणजे 150 होईल सेंटीमीटर. कळालं का. रेजिस्टन्स दिलेला आहे R, तो दिलेला आहे आपल्याकडे 10 ओहम. कनेक्टेड इन सिरीज विथ द सेल ऑफ EMF. EMF दिलेला आहे 4 व्होल्ट. इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r दिलेला आहे आपल्याकडे 5 व्होल्ट. कॅल्क्युलेट अ पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर, त्याला K म्हटलं होतं. जर ज्यांना जर लक्षात येत नसेल तर पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो बघा. असं लिहिलं असेल मी, VAB पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल लिहिला होता. काही लोकांना कळत पण असेल, ER डिवाइड बाय L, कॅपिटल R स्मॉल r. कळालं का. आणि यालाच K म्हणतात बेटा, V/L. मतलब कळतं ना तुम्हाला, V/L असं लिहिलं होतं का. तेच केचा फॉर्म्युला, वेगळा काही नाही. काही मुलांना हे फॉर्म्युले माहीत नसल्यामुळे ते म्हणतात की सर आम्हाला फॉर्म्युलाच कळत नाही. नाही भाऊ, त्याच्यासाठी टेक्स्टबुक वाचावं लागतं, जे की आपण विकत आणलेलं आहे. नसेल आणलं तर आणा बाबा. समजलं का. चला मग इथे के. ठीक आहे. इथं ई किती दिलेलं आहे मित्रांनो, 4. ठीक आहे. R कॅपिटल R किती आहे, 10. L किती आहे तुमच्याकडे, 150. बराबर आहे. कॅपिटल R आहे 10 प्लस स्मॉल r किती आहे, 5. बराबर आहे. चला काय होईल, K इज इक्वल टू, हे होईल 40 आणि हे होईल 150 आणि हे होईल 15. मला वाटतं की इथं कट करायला सोपं आहे. 0 0 कॅन्सल. तर K हे 4, 15 म्हणल्यानंतर 15 गुणिले 15 225 असतं. आणि याचा आपण लॉग बघून खतम करू. लॉग ऑफ 4 बघायचं आपल्याला आणि लॉग ऑफ 2 to 5 है ना. लॉग ऑफ बघा, लॉग ऑफ 2 to 5. चला इथं 0 पॉईंट कळालं आणि इथे 2 पॉईंट कळालं. कॅरेक्टरिस्टिक्स मेंटेन्सचा काय असतं कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी लॉग टेबलची माझी एक सिरीज आहे, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर, ती बघा मित्रांनो. बघा आपल्याला 40चा म्हणजे 40चा बघावं लागेल. 4चा तर नसतं, 40चा शून्यमध्ये बघावं लागेल. तर 40चा शून्यमध्ये 60 21 आलं माझं. तुमचं आलं का चेक करा. 60 21 लॉग टेबल घेऊन बसा भाऊ. हां. आणि 22चा 5 मध्ये बघायचा. 22चा 5 मध्ये 35 22 येतंय माझं. 35 22
35, 22. आता डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. 11तून 2 गेले 9, इथं 11तून 2 गेले 9 है ना, इथून 9 मधून 5 गेले 4. सबट्रॅक्शन याचा असा अपेक्षा करतो. इथं 5 झाले कारण की इकडे घेतला होता. 5 मधून 3 गेले 2. इथं नसताना म्हणजे बघा 0 मधून तो 2 जाऊ शकत नाही, तर म्हणून बार 2 आलाय. आता आपल्याला बघायचा यांचा काय अँटीचा लॉग. काय म्हणायचं याला? अँटी लॉग असतं आपलं या बुकमध्ये. हे माझ्या हातात जे पुस्तक दिसतं का, हे पुस्तक आहे. त्या पुस्तकात अँटी लॉग असतं लॉग झाल्यानंतर. अच्छा हमको पता ही नहीं था तो कर लो भाई. चला 2.4चा 9 मध्ये बघायचं. माझ्याकडे 9 मध्ये आलेलं आहे बघा 1774 आणि मेन डिफरन्स पण 4 म्हणजे 78. 1778 1778 1 सोडून पॉईंट 10⁻². हा जे पॉईंटच्या आधी असतो 12 असेल तर -2. समजलं का? ओके काही टेन्शन नसावं. बघा 1.778 असं उत्तर आलं का? 1.778 10⁻²- करेक्ट आला असेल असे. पण मला उत्तर कशात लिहायचं नीट लक्षात. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. पोटेन्शियल असते व्ही व्होल्टेज आणि पर सेंटीमीटर, कारण की आपण त्याच्यामुळेच याचं उत्तर आपण मीटर होतं सेंटीमीटर केलं होतं. हे त्याचं उत्तर आहे. 2 मार्काला प्रश्न आहे, जास्त मोठा प्रश्न नाही. फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क, व्हॅल्यू पुटअप केल्यामुळे अर्धा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, असे 2 मार्क आलेले आहेत. ठीक आहे. चला 15वा क्वेश्चन तुमच्या समोर दिलेला आहे. सोपा आहे, प्रॅक्टिसची गरज असते मित्रांनो. ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांना काही जास्त वाटणार नाही. समजून घ्या प्रश्न काय दिला ते आधी. बघा वेन 2 सेल ऑफ EMF E1 E2 आर कनेक्टेड इन सिरीज असिस्ट टू इच अदर. म्हणजे याचं पहिल्याचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला कनेक्ट असेल त्याला असिस्ट टू इच अदर असं म्हटलं जातं. ह्या EMF E1 आहे, हा E2 आहे, त्यावेळेस ॲड केली जातं E1 + E2. बॅलन्सिंग लेंथ दिलेली आहे इथं. गिव्हन डेटा असं म्हणायचं मित्रांनो. गिव्हन डेटा सम अँड डिफरन्स मेथडमध्ये ही दुसरी मेथड आहे, ही माहिती असायला पाहिजे तुम्हाला. क्वेश्चन डोक्यात यायला पाहिजे. त्यावेळेसची लेंथ आहे आपल्याकडे 2.7 मीटर. राईट आहे. सेल कनेक्टेड इज सिरीज ॲज अपोज इच अदर. अपोजचा अर्थ असा असतो पहिल्याचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हलाच कनेक्ट करणे. कळतं का? E1 आहे, हा E2 आहे, म्हणजे हा E1 - E2. समजतं का? हे कंडिशन आहे अपोजिट. आणि त्यावेळेची माझी लेंथ आहे L2 = 0.3 मीटर. कम्पेअर द EMF ऑफ 2 सेल. तर तुम्हाला कम्पेअर करायचं E1/E2 काढायचं आहे. चला E1/E2 सम अँड डिफरन्स मेथडमध्ये हा फॉर्म्युला आपण वापरला होता. राईट आहे. कोणाला काही डाऊट नसावा. थेरीचं त्याच्यामुळे क्वेश्चन चांगले व्यवस्थित बघा, समजून जाईल. E1 तो खूप थेरी मी डिटेल घेतलेली आहे. L1 काय आहे? 2.7 आहे आणि L2 काय? 0.3 आहे. इथे पण 2.7 - 0.3 आहे. ठीक आहे. चला तर इथे E1/E2. ठीक आहे. E1 काय दिलेलं आहे? बघा हे 3 येईल आणि इथे 2.4 येईल. याला जर पॉईंट शिफ्टिंग केलं तर 30 आणि याला 24 लिहू शकतो का? पॉईंट शिफ्टिंग कळत असेल ना. मग याला 6×35 आणि 7×24 असं यायला पाहिजे. किंवा E1/E2 जर घेतलं तर 1 4 × 1 4 4 2 8 4 5 20 असं उत्तर त्याचं यायला पाहिजे. याला युनिट येणार नाही कारण की दोन्हीही E1/E2 हे सेम आहेत. व्ही है ना. पोटेन्शियल मतलब व्होल्टेज कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला आधा मार्क आहे. व्हॅल्यू पुट केली आधा मार्क. आन्सर विथ प्रॉपर युनिट, पण इथे युनिट नाही आहे म्हणून इथं डायरेक्ट 1 मार्क भेटून 2 मार्क भेटलेल्या जातील तुमचे. जास्त काही किचकट असल्या प्रकारचं काही एक्झाम्पल नव्हतं. ठीक आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. चला नेक्स्ट आहे बघा पोटेन्शियोमीटरचा ॲप्लिकेशनवर असणारे एक्झाम्पल आहेत. नीट लक्षात घ्या. काय म्हटलेलं? EMF ऑफ सेल बॅलन्सिंग लेंथ. पहिल्यांदा काय लिहिसाल बरं? गिव्हन डेटा लिहायचा. काय लिहिसाल? गिव्हन डेटा. गिव्हन डेटा लिहायचा आहे. लेंथ दिलेली आहे, ती दिलेली 120 सेंटीमीटर पोटेन्शियोमीटर वायरची. ठीक आहे ना. तुमची जी काय लेंथ दिलेली आहे ती 120 आहे. ठीक आहे. वायर. व्हेन सेल इज सेंटेड बाय द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स दिलेला आपल्याकडे
10 ओहम बॅलन्सिंग लेंथ रिड्यूस केलेली आहे, म्हणजे पहिल्याला L1 म्हणावं लागेल, दुसरी लेंथ रिड्यूस केली L ही जे काही आपली L2 हे रिड्यूस केली, पहिली किती 120 होते तिच्यात 20 रिड्यूस झाली 20, म्हणजे किती आली तुमची बरं, कमी केली म्हणजे 100 आली, कळतं ना, 20 कमी केलेली आहे. फाइंड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलचा फॉर्म्युला, काय फॉर्म्युला R2 इथं L2 मायनस L1 डिवाइड बाय, चुकलं माझं, L1 मायनस L2, सॉरी भाऊ, हां माफ करा रे बाबा, माफ करा रे बाबा, L1 मायनस L2 डिवाइड बाय L2 असलं काही फॉर्म्युला आहे. चला स्मॉल आर कॅपिटल आर किती आहे रे बाबा, 10, L1 काय आहे 120, L2 100 डिवाइडेड बाय 100, समजला का रे बाबा, आर हे आहे 10, हे झाले बाबा 20, येते ना भाऊ 120 मधून 100 गेले, डिवायडेड बाय 100 आहे. चला आर इज इक्वल टू 200 मल्टिप्लिकेशन केलं बाबा, हा झाला 100, घ्या याचा आटम बॉम्ब उडून बघा किती झाले, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स जो काय आहे तो 2 ओहम इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. सोपा प्रश्न आहे, इथे पण अर्धा फॉर्म्युला लिहिला, गिव्हन डेटा पुटअप केला फॉर्म्युलामध्ये अर्धा, आन्सर विथ प्रॉपर युनिट, असे 2 मार्काचा प्रश्न तुमचा संपला. साधा प्रश्न होता बाबा, काही नव्हतं रे बाबा, काही नव्हतं, कळायला पाहिजे थोडंसं. ठीक आहे, करायचंय, समोर घ्या. 2-2 मार्काचे प्रश्न या चॅप्टरमधले फेमस आहेत बघा. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर, गिव्हन डेटा लिहा मस्त, रातचेक गिव्हन डेटा. ठीक आहे, काय लिहिलेलं आहे तर इथं होल्ड पर मीटर म्हणजे के आहे, के ची व्हॅल्यू असते ती है ना, के पोटेन्शियल ग्रेडियंट पण म्हणतात त्याला, 5 × 10⁻³ होल्ड पर मीटर. EMF ऑफ सेल बॅलन्सिंग लेंथ दिलेली आहे, ती आहे 216 सेंटीमीटर ऑफ द पोटेन्शियोमीटर. फाइंड द EMF ऑफ सेल काय असेल, याला करू का 216 सेंटीमीटर टू मीटर. तुम्ही का बरं केलं, कारण की हे होल्ड पर मीटर आहे आणि हा सेंटीमीटर आहे, कन्व्हर्जन करावंच लागेल. मला EMF काढायचं आहे, EMFचा सिंपल फॉर्म्युला आहे K × L, है ना, पता नाही इंडिव्हिज्युअल मेथड, समान डिफरन्स मेथड एक 2 सेलला कम्पेअर करण्याची है ना. इथे आपल्याला E इज इक्वल टू KL लावावं लागेल, EMF काढायचा. K किती आहे 5 × 10⁻³ आणि K किती आहे 216 10⁻². चला मल्टिप्लिकेशन करा रे बाबा, 5 × 30 3 आले, 5 × 5 आणि 3 8 है ना, 5 2 10 आणि या 10⁻⁵ व्होल्ट, किंवा इथं जर पॉईंट घ्यायचा 1.080 1 2 3 ने गेला तर 10⁻² व्होल्ट पण लिहू शकता. समजला, सोपा प्रश्नाचं उत्तर आहे, जास्त काही कठीण नाही आहे ना, खूप साधं आहे. तुम्हाला आणखीन शिफ्ट करायचं तर आणखीन शिफ्ट करता येईल, जर तुम्हाला वाटलंच तर E इज इक्वल टू 2 आणखीन करायचं करू शकता. 0.01 बघा 1 2 080 असं पण लिहू शकता बघा, 1 2 आणखीन केलं, 5 ने केलं का टोटल, हो 10⁻⁵ होतं बघा, 1 2 3 4 5 नंतर पॉईंट आहे, कळालं, हाय भगवान. चला नेक्स्ट बघू आपण आता एक आणखीन एक एक्झाम्पल बघून याला संपून टाकू. जास्त मोठा व्हिडिओ नव्हता बनवायचा, मला वाटतं मी 7-8 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार होतो. आणि काही क्वेश्चन पहिले जे आहे 10-11 थोडेसे मोठे आहेत, एक्सपांड केलेलं आहे. जर पाहिजे असेल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर बघू शकता. हे मी एक बेसिक तयारी करून देतोय, ठीक आहे ना. द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, चला गिव्हन डेटा लिहा बरं, पहिल्यांदा गिव्हन डेटा. चला स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून बघा, सोपा आहे एक्झाम्पल, काही जास्त कठीण नाही आहे. सगळ्यात आधी रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, रेजिस्टन्स दिलेला 8 ओहम दिला, नंतर लेंथ दिलेली आहे वायरची 8 मीटर. बरं, रेजिस्टन्स बॉक्स बॅटरी EMF दिलेला आपल्याकडे 2 व्होल्ट, कनेक्टेड सिरीज वेन. व्हॉट शुड बी द रेजिस्टन्स इन बॉक्स, रेजिस्टन्स इन बॉक्स RE लिहितो, काही लोक काय लिहायचं तर लिहा, असं काही नाही, हे मला काढायचं सांगितलेलं आहे. आणि मला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे K दिलेलं आहे, केच म्हणता येईल, हां 1 मायक्रो व्होल्ट पर मिलीमीटर. नीट लक्षात घ्या, मायक्रो म्हणजे -6 व्होल्ट झालं, पर मिली मतलब -3 मीटर, किती होईल 10⁻³ व्होल्ट पर मीटर. समजलं का, हे वर गेलं तर -+3 होतात, माहिती असेल कदाचित तुम्हाला,
सगळ्यांना समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भावा तुमच्यासाठी समोर जातो. ठीक आहे, घ्यायचा आता माझ्याकडे केचा किंवा व्ही बाय एल ते जो पोटेन्शियोमीटरचा जो प्रिन्सिपल आहे तो फॉर्म्युला आहे ER डिवायडेड बाय एल. आर हे जसं इंटरनल रेजिस्टन्स तसा रेजिस्टन्स बॉक्सचा रेजिस्टन्स घेतला. ठीक आहे, बरं मला काढायचं हे काढायचं म्हणजे याला इकडे पाठवा लागेल R प्लस RE, नंतर पाठवू त्याला पण इकडे ER, एकट्याला घेता येत नसतं ना K इंटू एल. ठीक आहे, तर RE इज इक्वल टू ER KL. एक मिनिट हां बघा ER KL, हा आर जर इकडे गेला तर मायनस होईल. ठीक आहे, तर RE बघा E किती दिलेला आहे बघा, चेक करा 2. कॅपिटल R किती आहे 8 आहे. K किती आहे आपल्याकडे, K दिलेला आहे 10⁻³ आणि L किती लेंथ पण 8 आहे आणि कॅपिटल R आपल्याकडे 8 आहे. चला कॅल्क्युलेशन्स करून संपून टाकू आता. मला वाटतं 8 कॅन्सल, हा वर जर गेला तर असा होईल 2, हा 10⁻³ होईल आणि 8 10⁻³ म्हणजे 1000 किती येते 1000 मल्टिप्लाय 2 म्हणजे 2000 मधून 8 गेली तर माझ्या इकडे राहतील किती 1992 का है ना 992 ओहम एवढा रेजिस्टन्स राहणार आहे. ठीक आहे, 1 किंवा पॉईंटमध्ये सुद्धा लिहायचं तर लिहा रे बाबा, असं काही नाही माझं मत, कोणाला लिहायचं असेल तर. ठीक आहे ना, असलं उत्तर यायला पाहिजे होतं. हे थोडंसं एक्झाम्पल लेंथी आहे म्हणून घेतलं नाही. तुम्हाला एकदा पुन्हा मोजून दाखवतो. 20 नंबरचा एक क्वेश्चन घेतला मी. 2 17 3 4 5 6 7 आणि 8 असले 8 प्रकारचे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल की घ्या सर तरी पण लेंथी क्वेश्चन्स आहेत, बाकी दुसरं काही नाही. आणि लेंथी क्वेश्चन्स एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्क बघा, एका मार्काला न्यूमेरिकल येत असतो VSA व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये किंवा MCQमध्ये 3 क्वेश्चन्स येतात, ते एका मार्काचे खूप छोटे असणार. 2 मार्काचे न्यूमेरिकल तुम्हाला मी उदाहरण दाखवले किती छोटे छोटे आहेत बघा, हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. 3 मार्काचे क्वेश्चन सांगितले. आता ते खूप लेंथी असेल तर आपल्याकडे 4 मार्काचा काही न्यूमेरिकल नाही म्हणून नाही घेतला. पाहिजे असेल तर देतो नॉलेज, असं काही नाही. तर भेटूया, चांगला व्हिडिओ वाटला तर नक्की शेअर करा, लाईक करा, न्यू असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया असोसिएशनमध्ये. बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.